26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा दिवस म्हणजे आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. एक अभिमानाचा दिवस आहे, एक पवित्र दिवस आहे. आपल्या लोकशाहीची म्हणजेच लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य अशा या लोकशाहीची महती दर्शवणारा व आपल्या देशातील विविधतेतील एकता यांचा उत्सव आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण 26 जानेवारी 1950 साली याच दिवशी आपल्या भारताचे संविधान अंमलात आले आणि आपला देश प्रजासत्ताक झाला. आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या अनेक बलिदानांनी आणि संघर्षांनी हा दिवस शक्य झाला. देशासाठी स्वातंत्र्य मिळवणे हे जितके कठीण होते त्याहूनही अधिक कठीण आहे ते हे स्वातंत्र्य टिकवणे आणि देश प्रगतिशील बनवणे. आपल्या महान स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले, त्याग केला, फक्त आपल्याला हे उज्ज्वल भविष्य देण्यासाठी. ते आपण कदापिही विसरू शकणार नाही. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा दिवस आपल्या संविधानाची ताकद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि इतर अनेक नेत्यांच्या कठोर परिश्रमामुळे आपल्याला एक सशक्त संविधान मिळाले. त्या संविधानाच्या आधारे आज आपल्याला आपले हक्क मिळालेले आहेत. संविधान आपल्याला स्वतंत्रता, समता, बंधुता, शिक्षणाचा अधिकार आणि व्यक्त होण्याचा अधिकार देतो. मात्र याचबरोबर आपल्या संविधानाने आपल्यावर काही जबाबदाऱ्या देखील सोपवलेल्या आहेत. आजचा हा दिवस फक्त उत्सवाचा नाही तर आपली जबाबदारी ओळखण्याचा आहे. त्या जबाबदारीची जाणीव ठेवून आपण एक आदर्श नागरिक बनणे गरजेचे आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला आपल्या प्रत्येकाला एक गोष्ट शिकवतो, ती म्हणजे एकजूट. आपला देश विविधतेने नटलेला आहे. आपली विविधता हेच आपले सामर्थ्य आहे. धर्म, जात, भाषा या पलीकडे जाऊन आपण सगळे भारतीय आहोत ही ओळख आपण कधीही विसरता कामा नये. आपली ही एकता, बंधुता कायम ठेवणे हीच खरी देशसेवा आहे. आम्ही भारतीय आहोत, आम्हाला कोणताही अडथळा रोखू शकणार नाही. आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या देशाला अभिमान वाटेल असे घडवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहूया. आज आपण शपथ घेऊया की आपल्या कर्तृत्वाने आणि चांगल्या विचारांनी भारताला एक सशक्त, शक्तिशाली, सर्वांगीण, आत्मनिर्भर आणि प्रगतिशील देश बनवूया. चला आपण एकजूट होऊन प्रगत भारतासाठी आणि आपल्या देशाच्या उन्नतीसाठी काम करूया. जय हिंद, जय भारत.